बातमीकडे वळूयात। 13 डिसेंबरला फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे। राजभवनामध्ये नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याचा अंदाज आहे। महायुतीच्या बैठकीमध्ये शपथविधीच्या तारखेवरती एकमत झाल्याची माहिती मिळते। तीनही पक्षातील खाते वाटपाबाबत सुद्धा निर्णय झाल्याची माहिती आहे। तर मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात महत्त्वाची अपडेट आहे। 13 डिसेंबरला फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। राजभवनामध्ये नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याचा अंदाज आहे। महायुतीच्या बैठकीमध्ये शपथविधीच्या तारखेवरती एकमत झाल्याचं कळतं। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्या सोबत आहेत। पंकज, महायुतीची जी बैठक झाली त्यातही मोठी बातमी समोर येते आहे। 13 डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो, काय कळतंय? राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार जो आहे तो 13 तारखेला होण्याची शक्यता आहे। त्याच्यामध्ये नक्की कोणाची वर्णी लागणार हे जवळपास निश्चित झाल्याचं समजतंय। त्यामुळे विधानसभेचं हिवाळी अधिवेशन जे आहे त्याच्यापूर्वी हा मंत्रिमंडळाचा विस्तार जो आहे तो होणार आहे आणि तो करावा अशी आमदारांची आणि सगळ्या नेत्यांची इच्छा आहे। कारण जर का मंत्रिमंडळाचा विस्तार केला गेला नाही तर अस्वस्थता वाढू शकते। गेल्या काही दिवसांपासून अनेक आमदार जे आहेत, विशेषतः एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे, त्यांना मंत्रिपद मिळावं यासाठी ते इच्छुक होते। मात्र गेल्या सरकारमध्ये काही राजकीय गोष्टींमुळे ते मंत्रिपद मिळू शकलं नाही। त्यामुळे आता ते पद वाटायला यावर्षी प्रत्येकाची इच्छा आणि त्यामुळे हा मंत्रिमंडळ विस्तार विधानसभेच्या अधिवेशनाच्या आधी होणार आहे। नक्की 13 डिसेंबरला हा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे। राजभवनामध्ये हा मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो। धन्यवाद पंकज या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। राजभवनामध्ये हा नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो अशी माहिती। 13 डिसेंबरला फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता।